लहानपणापासून महापुरुष संत आणि वारकरी संप्रदाय घरामध्ये असल्यामुळे साहजिकच वाचनाची गोडी होती. त्यावेळेसच 5वी-6वीला असताना ज्ञानेश्वरी पारायण गावामध्ये व्हायचे आणि त्या पारायणामध्ये आम्ही वाचायला बसायचो. त्यावेळेस काय फार संस्कृतचे शब्द फुटायचे असं नाही, पण सगळं गाव बसतंय, सगळे तरुण बसतायत, वयोवृद्ध बसतायत, आपण बी बसा. घरच्यांचा आग्रह होता. तसं हळूहळू अध्यात्माची आवड कायमस्वरूपी राहिली आणि बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संपर्क आल्यामुळे या देशातील सगळे राष्ट्रपुरुष असतील, त्याचबरोबर क्रांतिकारक असेल, यांच्याविषयी अतिशय जवळीक आणि आपण सुद्धा अशाच पद्धतीने काहीतरी जीवनामध्ये काम केलं पाहिजे असं वाटायचं. आणि योग असा आला की कोरोना कालखंड संपला आणि त्यानंतर मला संधी मिळाली की या महाराष्ट्रातले जे काही शहीद सैनिक येतात त्या शहीद सैनिकावर काही ना काही लिहिलं पाहिजे. बऱ्याच वेळेस जनरल, कर्नल, लेफ्टनंट असे जे काही मोठे पदावर असतात ते लिहिलं जातं त्यांच्या जीवनाविषयी, त्यांचे स्वतःचे चरित्र सुद्धा प्रकाशित होतात. पण सामान्य गरीब परिस्थितीतला तरुण ज्यावेळेस सैन्यात जातो आणि वय वर्ष अतिशय कमी म्हणजे 19, 20, 22, 25 या दरम्यान कुणाचा संसार सुरू झालेला आहे, कुणी संसारामध्ये पडलेलं नाही, अशा स्थितीमध्ये घरच्यांच्या सगळ्या अपेक्षांचं ओझं असं सगळं डोक्यावर असताना देशाच्या सीमेवरती तो देशासाठी सर्वस्व पणाला लावत असतो आणि या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये तो सतत समोर पाहत असतो की मृत्यू कोणत्याही क्षणी येऊ शकतो, पण पुढे काय असा प्रश्न त्याच्या मनामध्ये कधीच पडत नाही की परिवाराचं काय होईल किंवा लग्न झालेलं असेल तर पत्नीचं काय होईल, त्याचबरोबर बहीण असेल, परिवारातील सगळे सदस्य असतील, छोटे छोटे लेकरं असतील, याचं काय होईल याची कसल्याही प्रकारची तमा बाळगत नाही आणि तो देशासाठी लढतोय आणि शहीद होतोय आणि त्याच्याविषयी काही ना काही लिहिलं पाहिजे आणि हे निस्वार्थपणे लिहिलं पाहिजे असा भाव माझ्या मनामध्ये आला आणि मी लिहायला सुरुवात केली. आणि त्याचबरोबर मग हा डाटा कसा करायचा, मग सैनिक कल्याण मंडळ जे प्रत्येक जिल्ह्याचे असतात त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी फार मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं. त्यातून हा डाटा जवळजवळ महाराष्ट्रातील 9,000 जे काही मागच्या 25-30 वर्षामध्ये शहीद झाले त्यांचा डाटा मला मिळाला आणि त्याच्यातून मी अनालिसिस करून सगळ्या समाजातले, सगळ्या वयोगटातले असं करत मी वय वर्ष 25-30 असा गट आणि त्यानंतरचा थोडासा एक 25% गट असा घेतला आणि त्याच्या माध्यमातून मी त्यांचे जीवनचरित्र लिहायला सुरुवात केली. खरं तर सैनिकाचं जीवनचरित्र लिहिणं हे शब्दात कधीच आपण मांडू शकत नाही, कारण त्याने जे काही देशासाठी या मातृभूमीसाठी आपलं सर्वस्व अर्पण केलेलं असतं, तो शहीद झालेला आहे ना, आपण घरी जातोय, त्याच्या घरच्यांना विचारतोय काय स्थिती आहे, आपल्या जे काही वेदना असतात सहवेदना हृदयामध्ये, त्याविषयी आपल्याला वाटतं की अरे हा देशासाठी शहीद झालेला आहे, याच्या कुटुंबाची व्यवस्था कशी असेल आणि मग आपण सुद्धा भावुक होतो. मात्र त्या परिस्थितीत सुद्धा माझा छोटा मुलगा आहे आणि ती वीर माता जी आहे आणि वीर पत्नी आहे आणि वीर पिता आहेत हे सांगतात की नाही, जो माझा नातू आहे, माझा जो काय मुलगा आहे दुसरा, तो सुद्धा मी देशाच्या सीमेवर पाठवणार आहे, सैनिक करणार आहे आणि देशाचं संरक्षण करण्यासाठी त्याला मी सिद्ध करणार आहे. म्हणजे एक भाऊ जातोय आणि दुसरा भाऊ किंवा त्यांचा मुलगा हा सुद्धा एक 4-5 असे त्याच्यामध्ये प्रकरण आहेत की ज्याच्यामध्ये तिसरी पिढी सुद्धा शहीद झाल्याच्या नंतर सुद्धा सैन्यामध्ये गेलेली आहे. आणि घरच्या परिस्थितीत पाहिलं आपल्याला की पूर्वी पेन्शन अतिशय कमी मिळायची, आताही पेन्शन कमीच मिळते आणि या स्थितीमध्ये ते कुटुंब चालवणं, ते लेकरा बाळाला घेऊन जगणं आणि त्या स्थितीमध्ये सुद्धा देशभक्तीची एक कणभरही कमी न होऊन देणं हा जो काय भाव त्या मातृ हृदयामध्ये मी पाहिला आणि त्यामुळे मला असं वाटलं की खऱ्या अर्थाने जे की मी लहानपणापासून स्वप्न पाहिलं होतं की या देशाच्या सैनिकाविषयी काही ना काही आपण लिहिलं पाहिजे आणि ते समाजापर्यंत गेलं पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्राचे महावीर असं त्या पुस्तकाचं टायटल देऊन एकदम महाराष्ट्रातले 100 जे शहीद सैनिक आहेत त्यांचे जीवनचरित्र लिहिण्याचा प्रयत्न केला. त्यातले अनेक अनुभव असे येतात की अक्षरशः आणखीनही फोन येतात की तुम्ही जो काही सत्कार केला आमचा, जे काही आमच्या जीवनाला तुम्ही विचारलं, लेकरं काय करतायत, पुढे काय होईल आणि पुढे शिक्षणासाठी काही मदत लागली तर जी काही आमच्या परीने मदत करता येईल ते आम्ही नक्की करू, असं ज्यावेळेस आपण त्यांना अस्वस्थ करतो त्यावेळेस ते अतिशय आनंदी होतात की कारण आम्हाला तुमची मदत नकोय, पण तुमचं जे काही आम्हाला पाठीमागून पाठबळ
पाहिजे ते तुमचं मिळालेलं आहे आणि त्याचं पुस्तक प्रकाशन अतिशय मोठ्या थाटामाटात झालं. त्या सगळ्या परिवाराला एकत्र करण्यात आलं, स्नेहभोजन करण्यात आलं, सगळ्यांना छोटंसं गिफ्ट आणि ते पुस्तक असा तो ग्रंथ त्या सगळ्यांना भेट देण्यात आला आणि तो जो काही सगळा सोहळा होता, अतिशय देखणा सोहळा, जो की सगळ्या शहीद माता आहेत, शहीद पिता आहेत, त्याचबरोबर शहीद पत्नी आहे, सगळे छोटे छोटे लेकर आहेत की ज्यांनी आपल्या पित्याचं छत्र हरपलेलं आहे. मात्र हे सगळं सर्वस्व या देशाला अर्पण केल्याच्या नंतर सुद्धा एक तीळ मात्रही देशभक्ती त्यांच्यामधली कमी नाही झालेली, तर उलट आपल्याला प्रेरणा देणाऱ्या अनेक गोष्टी या पुस्तकातून आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे आपल्या या राष्ट्राविषयी आपण सातत्याने काही ना काही करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामध्ये हे छोटंसं काम शहीद सैनिकावर पुस्तक लिहिण्याचं मला खऱ्या अर्थाने सद्भाग्य लाभलं मला आणि ज्याच्या माध्यमातून या शहीद सैनिकावर मी थोडंफार काही ना काही लिहिण्याचा प्रयत्न केला.